करंट अफेअर्स बाय विद्या स्टडीज या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आपण आज 20 मार्च 2026च्या चालू घडामोडी पाहूया, जे येत्या MPSC व सर्व सरळ सेवा परीक्षांना तुम्हाला उपयुक्त ठरतील. गगनयान मिशन संदर्भात अलीकडे कोणती प्रगती झाली? त्याचे योग्य उत्तर आहे पहिली चाचणी यशस्वी. या क्वेश्चनचे इम्पॉर्टंट पॉईंट्स. गगनयान 1 हे पहिले मानवरहित मिशन. क्रीव एक्सेप्ट सिस्टीम चाचण्या यशस्वी झाल्या. म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत अंतराळवीरांना वाचवण्यासाठी ही चाचणी घेतली जाते. त्याच्यानंतर 8,000+ ग्राउंड सिस्टीम टेस्ट पूर्ण झाल्या आहेत. ह्युमन मिशन्स आधी 3 ट्रायल मिशन होणार. नंतर क्वेश्चन दुसरा, विश्व जल दिवस 2026चा मुख्य उद्देश काय? याचे योग्य उत्तर आहे जलसंवर्धन. या क्वेश्चनचे इम्पॉर्टंट पॉईंट्स. विश्व जल दिवस हा युनायटेड नेशनने सुरू केला आहे. 1993 पासून दरवर्षी साजरा केला जातो. जलसंवर्धन व पाण्याची बचत याबाबत जागरूकता, स्वच्छ पाणी सर्वांना उपलब्ध करून देणे, क्लायमेट चेंजमुळे पाण्यावर होणारे परिणाम दाखवणे, पाण्याचे शाश्वत व्यवस्थापन वाढवणे. त्याच्यानंतर क्वेश्चन तिसरा, वर्ल्ड स्पॅरो डे कधी साजरा केला जातो? या क्वेश्चनचे आन्सर आहे 20 मार्च. या क्वेश्चनचे इम्पॉर्टंट पॉईंट्स. चिमण्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी साजरा केला जातो. 2010 पासून नेचर फॉरेवर सोसायटीद्वारे सुरुवात. शहरीकरणामुळे चिमण्यांची संख्या कमी होत आहे. पर्यावरण संतुलनासाठी चिमण्या महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर क्वेश्चन चौथा, समर ऑलिम्पिक्स 2028 कुठे होणार? तर याचे उत्तर आहे लॉस एंजलिस येथे. या क्वेश्चनचे इम्पॉर्टंट पॉईंट्स. 2028 ऑलिम्पिक लॉस एंजलिस युनायटेड स्टेट्स येथे होणार. ऑलिम्पिक स्पर्धा दर 4 वर्षांनी आयोजित केली जाते. ही जगातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा आहे. भारताचा सहभाग व पदकासाठी महत्त्वाची संधी. त्याच्यानंतर क्वेश्चन पाचवा, अलीकडे कोणत्या राज्याने ग्रीन हायड्रोजन पॉलिसी जाहीर केली? या क्वेश्चनचे आन्सर आहे गुजरात. या क्वेश्चनचे इम्पॉर्टंट पॉईंट्स. स्वच्छ ऊर्जा उत्पादन वाढवण्यावर भर, उद्योग, गुंतवणूक व रोजगार वाढवण्याची उद्दिष्ट, कार्बन उत्सर्जन कमी करून पर्यावरण संरक्षण, ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता साध्य करणे. त्याच्यानंतर क्वेश्चन सहावा, अलीकडे भारताने कोणत्या देशात नवीन वाणिज्य दूतावास उघडण्याची घोषणा केली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. या क्वेश्चनचे इम्पॉर्टंट पॉईंट्स. भारत ऑस्ट्रेलिया संबंध व रणनीतिक भागीदारी मजबूत होणार. व्यापार, शिक्षण, सहकार्य आणि गुंतवणूक वाढणार. ऑस्ट्रेलियातील भारतीय नागरिकांना अधिक सुविधा मिळणार. त्याच्यानंतर क्वेश्चन सातवा, इंटरनॅशनल डे ऑफ हॅपीनेस कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे 20 मार्च. या क्वेश्चनचे इम्पॉर्टंट पॉईंट. युनायटेड नेशनद्वारे घोषित दिवस लोकांच्या आनंद व कल्याणाचे महत्त्व अधोरेखित करतो. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सशी संबंधित. त्याच्यानंतर क्वेश्चन आठवा व या सिरीजचा शेवटचा, वर्ल्ड ओरल हेल्थ डे कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे 20 मार्च. या क्वेश्चनचे इम्पॉर्टंट पॉईंट्स. वर्ल्ड ओरल हेल्थ डे 2013 पासून जागतिक स्तरावर साजरा केला जातो. याची सुरुवात FDI वर्ल्ड डेंटल फेडरेशन यांनी केली. दातांच्या आजारापासून बचाव व आरोग्य सुधारणा हा मुख्य उद्देश. थँक्यू फॉर वॉचिंग आणि अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.